नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सप्ला एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला सप्ला एकादशी असे म्हटले जाते. एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू भगवंताचे पूजन केले जाते. एकादशी मंगल करणारी आहे. एकादशीचे व्रत प्रत्येक मनुष्याने जरूर करावे. जसे नागांमध्ये शेषनाग, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व देवतांमध्ये श्रीहरी विष्णू भगवंत आणि मनुष्यांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे संपूर्ण तिथीमध्ये एकादशी तिथी सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. एकादशीच्या दिवशी मंत्रोच्चार करून श्रीहरी विष्णू भगवंताचे मनोभावे पूजन करावे. श्रीहरी विष्णू भगवंतांना केशर घातलेल्या दुधाने स्नान घालावे. मग त्यांना सुंदर वस्त्रे अर्पण करून पिवळी फुले अर्पण करावी. नैवेद्य म्हणून पिवळी मिठाई, पिवळी फळे द्यावीत. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. सुगंधित धूप लावावा. सप्ला एकादशीच्या दिवशी विशेषतः दीपदानाचे खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करावे आणि भगवंताचे भजन कीर्तन करावे. जागरण करणाऱ्यांना जे फळ मिळते ते हजारो वर्षे तप केल्यानेही मिळत नाही. सप्ला एकादशीची कथा तर चला तर जाणून घेऊया. सप्ला एकादशीची कथा. पद्मपुराणात या एकादशीचे वर्णन आढळते. महाराज युधिष्ठिरांनी सांगितले, हे जनार्दना, पौष कृष्ण एकादशीचे नाव काय? या दिवशी कोणत्या देवी देवतांचे पूजन केले जाते आणि त्याचा विधी काय आहे? कृपा करून मला सर्व काही सांगावे. यावर भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, हे धर्मराज, तुमच्याशी असलेल्या प्रेमपूर्वक संबंधामुळे तुम्हाला सांगतो की एकादशी व्रताव्यतिरिक्त मी अधिकाधिक दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्यांनाही प्रसन्न होत नाही. त्यामुळे त्याला अत्यंत भक्तिभाव आणि श्रद्धापूर्वक करावे. यामुळे हे राजन, तुम्ही द्वादशीयुक्त पौष कृष्ण एकादशीचे महात्म्य एकाग्र चित्ताने ऐका. या एकादशीचे नाव सफला एकादशी आहे. या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत. अत्यंत विधीपूर्वक या एकादशीचे व्रत करावे. ज्याप्रमाणे नागांमध्ये शेषनाग, पक्ष्यांमध्ये गरुड, सर्व ग्रहांमध्ये चंद्र, यज्ञांमध्ये अश्वमेध आणि देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत, त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ आहे. जे व्यक्ती सदैव एकादशीचे मनपूर्वक व्रत करतात ते मला परमप्रिय आहेत. आता या व्रताचा विधी सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐक. माझी पूजा करण्याकरिता ऋतूनुसार फळे, नारळ, लिंबू, नैवेद्यासह 16 साहित्य गोळा करावे. या साहित्याने पूजन झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करावे. या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ, तीर्थ, दान, तप तसेच इतर दुसरे कोणतेच व्रत नाही. 5000 वर्षे तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सप्ला एकादशीचे व्रत केल्याने मिळते. त्यामुळे हे राजन, आता या एकादशीची कथा सांगतो ती ऐक. चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला 4 मुले होती. त्यातील एक लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता. तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन तसेच इतर दुसऱ्या वाईट कामाकरिता पित्याच्या धनांचा दुरुपयोग करीत होता. तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता. जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबद्दल समजले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला. दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करत असे. इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे. त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती. त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून तो खाऊ लागला. महिष्मण नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे. ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते. नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असे. त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता. या जंगलाला जनता देवी देवतांची नगरी मानत असे. काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निवस्त्र झाला. त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला. दिवस उजाडता उजाडता तो मुत्सूद्र झाला. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या उष्णतेमुळे त्याला जाग आली. कसाबसा स्वतःला सावरत तो काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी फिरू लागला. पशुपक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्ती त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडाची जमिनीवर पडलेली फळे दिसेल ती गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाखाली ठेवली आणि परमेश्वराकडे प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचवेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट झाली असून आता तू पित्याकडे जाऊन राज्याची प्राप्ती कर, अशी आकाशवाणी झाली. ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत पित्याकडे गेला. पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला. त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला. त्याची पत्नी, पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले. वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती राज्यभार सोपवून तपस्या करण्याकरिता जंगलात निघून गेला. त्यानंतर तो वैकुंठास गेला. त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्याला शेवटी मुक्तता मिळते आणि जे हे व्रत करीत नाहीत ते पशुपेक्षा काही कमी नसतात.
या सफला एकादशीचे व्रत केल्याने आणि महात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळ मिळते. तर अशी आहे सफला एकादशीची व्रतकथा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सफला एकादशीची व्रतकथा सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.